मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि नातेवाईकांची भेट घेण्यासाठी शरदचंद्र पवार खुद्द आज मसाजोग येथे आले होते. आणि ज्यावेळेस शरदचंद्र पवार यांनी या कुटुंबाची भेट घेतली, इथे काही मंडळी होते, गावकरी आहेत मसाजोग. तुम्ही त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. काय आज स्वतः पवार साहेब इथे येऊन भेट घेऊन गेलेले आहेत, त्यांना काय तुम्ही मागणी केली आणि त्यांनी काय तुम्हाला आश्वासित केलेलं आहे? मागणी म्हणजे ही केलेली आहे की बाबा गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करून फाशी सजा किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी आणि इथून पुढं असे काही घटना होऊ नयेत याबद्दल पवार साहेबांना मागणी केली. गावकऱ्याच्या वतीनं सर्वांनी मिळून मागणी केलेली आहे किंवा हा जो प्रकार झालेला आहे एकदम क्रूरपणे मारलेला आहे आणि अशा घटना पुन्हा बीड जिल्ह्यात होऊ नयेत अशी गावकऱ्याच्या वतीनं सर्वांनी मागणी केलेली आहे. काय पवार साहेब काय म्हटले मग तुम्हाला पुन्हा? पवार साहेबांनी आश्वासित केलेलं आहे किंवा मी लक्ष देऊन हे पूर्ण ह्या प्रकरणाची चौकशी व्हावी निपक्षपातीपणे असं पवार साहेबांनी आश्वासित केलेलं आहे गावकऱ्यांना. काय सांगाल आज स्वतः शरद पवार मसाजोग मध्ये आले, सरपंचांना जाऊन 13 दिवस पूर्ण होत आहेत, आणखी अद्यापर्यंत संपूर्ण आरोपी अटक नाहीत. काय मागणी केली तुम्ही? तुमच्या मागणीवरती ते काय म्हणाले? आम्ही अशी मागणी केली की आम्हाला फक्त न्याय पाहिजे. पहिली गोष्ट, आज 13 दिवस उलटून गेले, आरोपी पकडले नाहीत, मेन सूत्रधार पकडले नाहीत. आणि आम्ही जी साहेबांना बोललात, साहेब म्हटले की आम्ही जातीने ह्याच्यामध्ये लक्ष घालून हे प्रकरण मी स्वतः हातावर घेऊन बघतो. काय काय बोलले, काय ऐकलं पवार साहेबांचं तुम्ही? आम्ही जे बोललो हे ऐकलं की पवार साहेब मी स्वतः लक्ष घालून त्यांच्या जे कुटुंबांना आणि आमच्या गावकरी यांना ते न्याय देणार. काय 13 दिवस होते पूर्ण आज जाऊन, मात्र सूत्रधार जे सुदर्शन घुले असेल किंवा अन्य काही मंडळी असतील अटक नाही येत. मुख्य सूत्रधार म्हणून प्रत्येक जण म्हणते शोधा, पण का शोधत नाहीत पोलीस? हे बघा, मुख्य सूत्रधार वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. माझं तर अगोदर म्हणणं आहे की पीडित कुटुंबाचं पण ते सुरुवातीपासून म्हणणं आहे की जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अगोदर अटक केली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा अधिवेशनातील सर्वपक्षीय जी मागणी झाली की आरोपीला अटक करा, त्याच्या मागच्या सूत्रधाराला अटक करा, तर त्या सगळ्या अतिशय योग्य मागण्या झाल्या. एका सरपंचासाठी राज्यामध्ये यापूर्वी अशा प्रकारचं वातावरण कधी झालेलं नाही. पण ही जी निगृण हत्या झालेली आहे या संदर्भात न्याय मागण्यासाठी राज्याचं जे विधिमंडळ आहे ते अतिशय कसोशीनं कामाला लागलं. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत ही मागणी सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी ओढून धरली. तर त्यानंतर सुद्धा आज आपल्या राज्याचे आधारवड, ज्यांना आपण बाप माणूस म्हणतो, असे शरद पवार साहेब जे आले आणि त्यांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये आणि राज्याला सुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या समाजामध्ये शांततेचा मेसेज देण्याचं काम केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सिस्टीमला आमची नम्र विनंती आहे, जी पोलीस यंत्रणा आहे यांना, किंवा तुम्ही मुख्य आरोपींना लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे. मुख्य आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. कारण मोक्कासारखा जो कायदा आहे त्याच्यामध्ये अतिशय गंभीर गुन्ह्यामध्येच हा कायदा लागू केला जातो. पोलीस महानिरीक्षकाची या कायद्याला परवानगी घ्यावी लागते. असा कायदा या आरोपींना लावण्यामध्ये जी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्याचं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला आनंद झाला आणि कुटुंबाची पण सहानुभूतीपूर्वक 10 लाखाची मदत केलेली आहे. साहेबांनी पण आज मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. तर सर्व लोकशाहीच्या मार्गामध्ये लोकशाहीचा एक छोटा प्रतिनिधी म्हणून सरपंचाने जे करायचं असतं तर त्या व्यक्तीच्या न्यायासाठी एवढी लोकशाहीची यंत्रणा झटते, ही फार अभिमानाची बाब या ठिकाणी मला वाटतं. की आज बघा 14 कोटी जनता आहे, 43,000 खेडी आहेत, या ठिकाणी हजारो सरपंच आहेत, परंतु तरी पण एका व्यक्तीचं निघून हत्या होत असेल तर लोकशाहीमध्ये कशा प्रकारे ताकद आहे पूर्ण राज्य हलवण्याची, देश हलवण्याची, आधी संसदेपर्यंत मुद्दा गेलेला आहे. मग ते म्हणजे गांधी कुटुंबियांनी सुद्धा संतोष देशमुख यांचं पोस्टर हातात घेतलेलं की फार आमच्यासाठी खूप मोठी, न्यायासाठी खूप मोठी बाब मला या ठिकाणी वाटते. आणि लवकरात लवकर मुख्य आरोपींना अटक करावी हीच माझी प्रशासनाला विनंती आहे. एक नागरिक म्हणून, गावचा नागरिक म्हणून, माझा सहकारी म्हणून, आणि एवढं बोलून नक्कीच निर्घृण अशी खून करण्यात आला. माझ्यासोबत आणखी काही गावकरी आहेत. काय मागणी असणार आहे, काय सांगाल तुम्ही? आणि आज 13 दिवस पूर्ण होतात, व्यवस्थित सांगा. सगळ्यात महत्वाचं दुःख असंच वाटतं की मुख्यमंत्रीच्या नावानेच मला दुःख व्यक्त करावं लागतं. वाटतंय असं, कारण 13 दिवस झाले आज संतोष देशमुख यांच्या परिवाराला आज या ठिकाणी न्याय मिळत नाहीये. ही सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट वाटते. समजा हीच घडलेली घटना मुख्यमंत्र्याच्या घरी
किंवा वाल्मिक कराडच्या घरी किंवा धनंजय मुंडेच्या घरातील एखाद्या व्यक्तीला अशा क्रूरपणे जर मारलं असतं तर मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 13 दिवस शांत बसले असते का, हा माझा प्रश्न आहे पहिला सगळ्यात महत्वाचा. आज 13 दिवस झाले एका सर्वसामान्य कुटुंबातील संतोष देशमुखला मारण्याचं काम ह्या परळीतील खंडणीखोर वाल्मिक कराडनं केलेले. आणि याचा सगळ्या महाराष्ट्राला परळीला तरच माहिती आहे मग सगळ्यात मोठा खंडणीखोर कोण आहे आणि ह्याच्या पाठीमागला सूत्रधार कोण आहे. परंतु ह्याला सपोर्ट करणारे धनंजय मुंडे हे सगळ्यात मोठे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्यामुळं महाराष्ट्रात आज 20 वर्षापासून सगळ्यात मोठा खंडणीसारखा व्यवहार या पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं पसरवण्याचं काम चालू आहे. जसा दाऊद बाहेर देशामध्ये बसून भारतामध्ये जसा गँगवॉर चालवतो तसा हा वाल्मिक कराड नावाचा व्यक्ती परळी सारख्या शहरामध्ये बसून महाराष्ट्रामध्ये आपल्या गँग तयार करून सर्वसामान्य माणसाला त्रास देऊन त्यांच्या प्रॉपर्टी हडप करून त्यांच्या लोकांना त्रास देऊन आणि पुन्हा सगळ्यात महत्वाचं दुःख वाटतं की 400 वर्षाच्या नंतर या महाराष्ट्रात या संतोष देशमुख सारखं दुःख पुन्हा आलंय. दुःख अहो किती क्रूरतेने मारले जरा बघा जरा तुम्ही. तुमच्या परिवाराला त्या एखाद्या व्यक्तीला जर असं मारलं असतं तर तुम्ही 13 दिवस शांत बसले असतात का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ह्याला घडून आणणार सगळ्यात मोठं यांचं नेतृत्व म्हणजे हे धनंजय मुंडे. आणि धनंजय मुंडेला पडद्याआड करण्याचं काम हे मुख्यमंत्री करायलेत. बिंदास माझा मुख्यमंत्र्यावर आरोप आहे आणि मुख्यमंत्री त्याला वाचवण्याचा प्रयत्न करायलेत आणि धनंजय मुंडे पुन्हा नंतर वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करायलेत. हा वाल्मिक कराड किती दहशतवादी आहे ना, परळीच्या वातावरणात जाऊन विचारा. अहो आज मला 20 वर्षापासून घर सोडलंय मी या वाल्मिक कराडमुळं. माझ्यावर 18 दाखल केली या माणसानं, माझा परिवार ठेवला नाही. अहो असे कितीतरी खोटे गुन्हे दाखल करून या वाल्मिक कराडनं परळीच्या महाराष्ट्रात नंबर 1 ला पोलीस स्टेशन असेल खोटे गुन्हे दाखल करायला. जर खोटं बोलत असेल ना भर चौकात मला मारा, भर चौकात. हा वाल्मिक कराड किती दहशतवादी आणि खंडणीखोर आहे ना, तुम्हाला परळीत गेल्याशिवाय समजणार नाही. मी फक्त एवढंच म्हणतो की या वाल्मिक कराडला फक्त फाशीची सजा झाली पाहिजे. ह्याला जर सोडला तर परळी तालुक्यातच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा या वाल्मिक कराड सारखे खंडणीखोर तयार होणार आहेत. हे खंडणीखोर जर तुम्हाला जर वाचवायचे असतील आणि पुन्हा महाराष्ट्रात सर्वसामान्याला न्याय द्यायचा असेल. एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण गावकरी होते. भूमिकाही आक्रमक आहे आणि एकंदरीत दुसरी बाब म्हणजे मुख्य मास्टर माइंड आहे किंवा सूत्रधार आहे ते शोधला गेला पाहिजे आणि कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी यांची मागणी आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, मसाजोग, बीड.